या कार्यक्रमाचे प्रस्तुतकर्ते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. नमस्कार, मी देवयानी. मुंबई तकच्या वेदर रिपोर्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यात आपल्याला अनेक दिवसांपासून अतिमुसळधार पाऊस बघायला मिळत नाहीये, पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. त्याची कारणं काय आहेत, नक्की काय बदललं, हे आपल्याला या व्हिडिओतनं समजून घ्यायचंय. आता जुलैच्या शेवटच्या काळामध्ये जसा अतिमुसळधार पाऊस झालेला होता तसा ऑगस्ट महिन्यात झालेला नाहीये. अर्थात महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये आपल्याला नक्कीच चांगला पाऊस बघायला मिळाला, पण उर्वरित भागांमध्ये मात्र फारसा पाऊस नव्हता. आता आपण सॅटेलाइट इमेज वरती जाऊयात आणि समजून घेऊयात की आता नक्की काय परिस्थिती आहे आणि काय नक्की बदललेलं आहे. आता बंगालच्या उपसागरामध्ये तुम्ही जर बघितलं तर एक कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते तयार व्हायला सुरुवात झालेली आहे आणि याच्यामुळे काय होणार आहे तर बंगाल असेल, ओडिसा असेल, या भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता महाराष्ट्रासाठी जर बोलायचं झालं तर महाराष्ट्राच्या इथे मध्य प्रदेश आणि राजस्थान या भागांमध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे त्याचा थेट परिणाम आपल्याला महाराष्ट्रावर होताना बघायला मिळतोय. आता महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती कशामुळे आलेली आहे किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्या भागांमध्ये आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे, तर अर्थात सगळ्यात जास्त परिणाम कुठे होणार आहे तर तो मध्य महाराष्ट्रात होणार आहे. मध्य महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. त्याच सोबत अरबी समुद्रामध्ये आपण जर बघितलं तर नैऋत्य वारे किंवा ज्यांना साऊथ वेस्टर्ली विंड्स असं म्हणतात ते सुद्धा ऍक्टिव्ह आहेत आणि त्याची तीव्रता आता खूप जास्त जरी नसली तरीही ते नैऋत्य वारे जे आहेत ते ऍक्टिव्ह आहेत आणि त्याचाच परिणाम आपल्याला मध्य महाराष्ट्रावरती सुद्धा होताना बघायला मिळतोय. त्याचसोबत जसं मी सांगितलं की राजस्थान आणि त्यासोबतच मध्य प्रदेश या भागांमध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे ज्याची तीव्रता ही बऱ्यापैकी अजूनही आहे, म्हणजे ते कमी कमी त्याची तीव्रता होत गेलेली नाहीये, अजूनही आपल्याला त्याची तीव्रता बघायला मिळते आणि त्याचाच परिणाम आपल्याला महाराष्ट्रावरती सुद्धा होताना बघायला मिळणार आहे. आता पुढचे 48 तासांचा काय अंदाज आहे हे जर आपण बघायला गेलो तर आपल्याला लक्षात येईल की अनेक भागांमध्ये येलो अलर्ट जो आहे तो येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. आता स्पेसिफिकली 13 तारखेसाठी जर बघायचं झालं तर गोंदिया, गडचिरोली, त्याचसोबत नाशिक मधला घाट परिसर, ठाणे असेल, पुण्यातला घाट परिसर असेल, रायगड, मुंबई, त्याचसोबत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुरातला घाट परिसर आणि साताऱ्याचा घाट परिसर, इथे सगळीकडे येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. शिवाय आपण काही ठिकाणी बघितलं तर थंडर स्टॉर्मच्या साईन्स ज्या आहेत त्या सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. जिथे जिथे येलो अलर्ट आहे तिथे सगळीकडे मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आता आपण जर 14 तारखेसाठीचा अंदाज बघितला तर 14 तारखेला आपल्याला चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, गोंदिया असेल आणि भंडारा असेल या भागांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आयएमडी कडनं. मुसळधार पावसासाठीचा येलो अलर्ट मध्ये आपल्याला माहितीये की मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असते. तेच आपण जर पुण्यातला घाट परिसर आणि साताऱ्यातला घाट परिसर बघितला तर इथे मात्र ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. ऑरेंज अलर्ट म्हणजे काय तर अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने या भागांमध्ये वर्तवलेली आहे. आता आपण जर ठाणे, रायगड, मुंबई, त्याचसोबत रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर मधला घाट परिसर बघितलं तर इथे 14 तारखेसाठी शुक्रवारसाठी त्यांनी येलो अलर्ट दिलेला आहे. इथे सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडनं वर्तवण्यात येते. आता आपण जर सॅटरडे म्हणजे शनिवारचा अंदाज जर बघायचा झाला तर शनिवारी सुद्धा विदर्भात पुन्हा एकदा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये नागपूर आहे, भंडारा आहे, चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे आणि गोंदिया आहे. इथे सगळीकडे येलो अलर्ट जो आहे तो येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. शिवाय पुण्यातला घाट परिसर, साताऱ्यातला घाट परिसर आणि रत्नागिरी आणि कोल्हापुरातला घाट परिसर इथे सुद्धा शनिवारी येलो अलर्ट जो आहे तो येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. आता जसं मी सुरुवातीला म्हणाले की अरबी समुद्रातनं जे नैऋत्य वारे येत आहेत ते सर्वात मोठं कारण आहे की आपल्याला मध्य महाराष्ट्र म्हणजे आयएमडी कडनं, हवामान खात्याकडनं हे जे भाग आहेत या सगळ्याला मध्य महाराष्ट्रामध्ये मोजलं जातं, तर या भागांमध्ये आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. शिवाय विदर्भात सुद्धा काही प्रमाणामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस होण्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्याकडनं अर्थातच वर्तवण्यात आलेली आहे आणि सांगण्यात आलेली आहे. आता आणखीन एक गोष्ट ज्याबद्दलच्या बातम्या तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून बघितलेल्या असतील तो म्हणजे टायफून डॉल्फिन. आता टायफून म्हणजे काय तर प्रशांत महासागरामध्ये एक चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होते, त्याला टायफून असं म्हणतात. त्याची तीव्रता ही खूप जास्त असते, त्याची विड्थ जी असते ती खूप जास्त असते आणि त्यामुळेच अनेकदा जिथे जिथे हे टायफून जाऊन धडकतं तिथे खूप लोकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान होतं. आता खरं तर हे टायफून जे आहे ते कुठे तयार होतं तर ते फिलिपिन्सच्या आजूबाजूला परिसरामध्ये तयार युजली होत असतं.
आत्ताचं जे टायफून आहे, टायफून डॉल्फिन किंवा सुपर टायफून डॉल्फिन ज्याला म्हटलं जातंय, ते चायनावरती जाऊन धडकलेलं आहे. तिथे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, लोकांना स्थलांतर करावं लागलेलं आहे आणि या सगळ्याचा परिणाम थेट भारतावर होतोय का असा प्रश्न विचारला जातोय. तर याचा परिणाम भारतावरती होतोय, पण तो तितकासा आपल्याला झटका देऊन जाणारा नाहीये. पण अर्थातच एक जी टोटल वेदर सिस्टीम आहे त्याच्यामध्ये नक्की त्याचा परिणाम होतोय. ज्या वेळेला एखादं टायफून क्रिएट होतं किंवा तयार होतं, त्यावेळेला जे आजूबाजूचे वारे असतात ते वारे अर्थातच त्या टायफूनकडे खेचले जातात. ते वारे खेचले गेल्यामुळे काय होतंय, तर बंगालच्या उपसागरामध्ये ज्या तीव्रतेचं कमी दाबाचं क्षेत्र तयार व्हायला हवं किंवा वेदर सिस्टीम तयार व्हायला हव्या, त्या आता तयार होत नाहीयेत. शिवाय हे प्रशांत महासागरात तयार होणारं टायफून असतं, तिथे एल निनो सुद्धा आहे आणि त्यामुळेच एल निनोच्या मदतीनं हे टायफून जे आहे ते आणखीन मोठं झालं, त्याची तीव्रता आणखीन वाढली आणि त्याला एक पोषक वातावरण मिळालं आणखीन मोठं होण्यासाठी. आता ते चायनावर जाऊन धडकलेलं आहे, चायनातल्या काही आतल्या भागांमध्ये जाऊन ते धडकलेलं आहे. अर्थात त्याची तीव्रता ज्या वेळेला सगळ्यात जास्त होती ते साधारण 6 ते 7 तारखेच्या आसपास त्याची तीव्रता खूप जास्त होती. आता ते निवळतंय, हळूहळू त्याची तीव्रता कमी होतीये. त्याच्यामुळे थेट भारतावर परिणाम होत नसला तरी ही वारे जे आहेत, विंड पॅटर्न जो आहे त्याच्यामध्ये एक अर्थातच शिफ्ट जो आहे तो तयार होतो. हे साधारण 4000 किलोमीटर दूर आहे हे टायफून आपल्यापासून, तरी सुद्धा विंड पॅटर्न वरती ज्यावेळेला फरक पडतो त्यामुळे अर्थातच मान्सून वरती सुद्धा काही प्रमाणात फरक पडत असतो. त्याच्यामुळे एकंदरीत बघितलं तर टायफूनचा डिरेक्ट इम्पॅक्ट नसला तरी इनडिरेक्ट एक परिणाम आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे. शिवाय ज्या वेळेला हे टायफून निवळेल, त्याची तीव्रता कमी होईल, त्यावेळेला पुन्हा एकदा साऊथ वेस्ट मान्सून म्हणजे नैऋत्य मान्सूनला पुन्हा एकदा वेदर सिस्टीम ज्या आहेत त्या तयार करायला मदत होईल. बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एकदा कमी दाबाची क्षेत्र जी आहे ती तयार होऊ शकतात आणि विंड पॅटर्न मध्ये अर्थात पुन्हा एकदा बदल होऊ शकतो. त्याच्यामुळे घाबरून जायची गरज नाहीये. आपल्याकडचा एल निनो बद्दलची जी भीती होती ती तर होतीच, आता टायफून काय आहे असं वगैरे अनेक लोकांना वाटतंय, तर अगदी घाबरून जायची गरज नाहीये. ते खूप लांब आहे आपल्यापासून, थेट परिणाम होणार नाहीये. पाऊस अजूनही येणार आहे असं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. हा होता पुढच्या 48 तासांचा अंदाज. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच सगळ्या अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.